नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यूज सत्यानं मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील पावसाच्या येलो अलर्टविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला. चला तर मग या अलर्टचा अर्थ, त्याचे परिणाम आणि काय काळजी घ्यावी हे सर्व जाणून घेऊया. तर पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही सर्वप्रथम नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. तर येलो अलर्ट म्हणजे हवामान विभागाने दिलेला एक चेतावणीचा इशारा आहे. याचा अर्थ संबंधित भागात हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. भारतीय हवामान विभागाने आता पुढील जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला. त्यात पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या सर्व भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. या येलो अलर्टमुळे पुढचे परिणाम होऊ शकतात. नदी नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढू शकते, शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते आणि वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता वाढते. विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे मालमत्तेचे नुकसान. नागरिकांनी या सर्व बाबींचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नागरिकांनी पुढची खबरदारी घ्यावी. घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोटचा वापर करावा. वाहतूक करताना वेग मर्यादित ठेवावा आणि नदी नाल्यांच्या जवळ जाणे टाळावे. विजांच्या कडकडाटापासून सुरक्षित अंतर ठेवा. शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घ्या आणि आवश्यक ती तयारी करा. या सूचनांचे पालन करून आपण सुरक्षित राहू शकतो. अधिकृत हवामान अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या IMD महाराष्ट्र विभाग किंवा राज्य शासनाच्या अधिकृत हवामान पोर्टलला भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला ताजे अपडेट्स, अलर्ट आणि इतर माहिती मिळून जाते. धन्यवाद.